म्हणतो माहिती का, की आत्ताच्या घडीला काय झालं ना, हम दो हमारे दो. पण तुम्ही असं ठरवा, की हम दो हमारे तीन. 2 मुलांच्यासाठी जो शिक्षणासाठी खर्च करतात ना, पहिल्या दिवसापासून जन्माला आल्यापासून बाळ जी तुम्ही तयारी करताय त्याच्यासाठी, त्याच्या एज्युकेशनसाठी जितका खर्च करताय, ते पण लाँग टर्म जवळ-जवळ तो 18-20 वर्षाचा होईपर्यंत तुम्हाला खर्चच करायचा आहे की नाही? त्याच्यानंतर तो बाळ किंवा ते मुलगा तुमचा कमवायला लागतो. त्याचं एज्युकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर. सेम असं समजा 2 असतील तर तिसरं पण एक बाळ आहे. त्याच्यासाठी पण तितकेच पैसे खर्च करा. आलं की नाही लक्षात? ते पण जसं तुमचं बाळ साधारण एज्युकेशन कंप्लीट होईपर्यंत जितकी वर्ष तुम्ही देणार आहात, तितकीच वर्ष हे तिसरं बाळ म्हणजे तिसऱ्या एस-आय-पीला द्या. तितका वेळ द्या. कदाचित तुमच्या मुलाच्या उत्पन्नापेक्षा इकडे झालेले पैसे तुम्हाला जास्त पेन्शन देतील. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं नाही म्हणत मी, की अवलंबून नाही राहायचंय, पण मुलांवर अवलंबून राहायची पण गरज नाही पडणार. असं समजा, की माझं एस-आय-पी म्हणजे माझं तिसरं बाळ आहे किंवा दुसरं बाळ आहे, जे काही तुमचं असेल तसं. तशी ट्रीटमेंट द्या. तितकं प्रेम द्या त्या इन्व्हेस्टमेंटला. पहिल्यांदा 2-3 वर्षामध्ये तुमचं बाळ डायरेक्ट रनिंग करायला नाही लागणार आहे. ते धडपडतं, पडतं. सेम इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आहे. 3 वर्ष तुमचे रिटर्न्स दिसणार सुद्धा नाहीत कदाचित. पण तितका जर वेळ दिला ना, तर हे तिसरं बाळ तुमच्यासाठी कायमचा आधार होऊन जाईल.